वेदिका लग्न करून तिच्या सासरी आली होती. नवीन घरामध्ये आपले स्थान निर्माण करून सासरच्या लोकांशी सामंजस्य साधण्याचा ती प्रामाणिकपणे प्रयत्न करत होती. तिचे हेच लक्ष होते की तिच्या वागणुकीमुळे कोणालाही त्रास होऊ नये. ती स्वतःला नवीन वातावरणात रुळवण्यासाठी झटत होती. मात्र तिचे सर्व प्रयत्न अपुरेच वाटत होते. तिच्या प्रत्येक कृतीतून मनापासून प्रयत्न दिसत असूनही कधी सासूबाईंच्या टोमण्यांचा भडीमार व्हायचा, तर कधी नंदेच्या किंवा सासऱ्यांच्या बोलण्यात तिला नकारात्मकतेचा सामना करावा लागायचा. ती गोंधळलेली होती. तिच्यासोबत असं का घडतंय हे तिला कळत नव्हतं. वेदिकाच्या सासरी सासू सासरे, एक नणंद आणि एक दीर होते. तिचा दीर नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहत होता, तर वेदिकाचा नवरा सुशांत त्याच शहरात एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. काही दिवसातच वेदिकाला जाणवू लागले की घरात तिच्या दीराला ज्या प्रमाणात महत्त्व दिलं जातं तेवढं तिच्या नवऱ्याला मिळत नव्हतं. तिला समजत नव्हतं की सासू सासरे आपल्या दोन्हीही मुलांमध्ये असा भेदभाव का करत आहेत. वेदिकाला पाहून जाणवलं की प्रत्येक निर्णयासाठी दीराला विचारलं जातं, तर ती आणि तिचा नवरा घरात आहेत की नाहीत हेही जणू कोणाला जाणवायचं नाही. तिला आणि तिच्या नवऱ्याला फक्त नोकरांसारखी वागणूक दिली जात होती. एका संध्याकाळी वेदिकाने हेच आपल्या नवऱ्याला विचारलं, तेव्हा सुशांत उत्तरला, हे सगळं फक्त एका कारणामुळे होतंय. माझा लहान भाऊ सरकारी नोकरी करतो, त्यामुळे आई वडिलांच्या नजरेत तो जास्त कर्तबगार आहे. मी मात्र खाजगी नोकरी करतो, त्यामुळे त्यांना वाटतं की माझी काहीच लायकी नाही. हे ऐकून वेदिका म्हणाली, पण नोकरी सरकारी असो की खाजगी, फरक काय पडतो? दोघंही स्वतःचा खर्च स्वतः भागवतात. कोणाचं कोणाकडे काही मागणं नाही. मग आई वडिलांना असा भेदभाव करण्याची गरज काय? दोघेही त्यांचेच मुलं आहेत, नाही का? यावर सुशांत म्हणाला, हे त्या दिवसापासून सुरू आहे ज्या दिवशी माझ्या लहान भावाला सरकारी नोकरी लागली. त्या दिवसापासून आई वडिलांच्या वागणुकीत हा बदल पाहतोय. वेदिकाला आणखी एक गोष्ट जाणवली होती. तिची छोटी नणंदही लहान भावालाच जास्त महत्त्व द्यायची. मोठ्या भावाकडे तिचं दुर्लक्ष होतं. खरं तर सुशांत आर्थिकदृष्ट्या सक्षम होता. त्याला कोणतीही तंगी नव्हती. फक्त हा सरकारी खाजगी नोकरीचा भेदभाव त्याच्या अस्तित्वाला कमी लेखत होता. तरीही वेदिकाने स्वतःला समजावलं, माझा नवरा खूप चांगला आहे. तो माझी काळजी घेतो, माझं ऐकतो. बाकी लोक काय विचार करतात याचं मला काही देणं घेणं नाही. अशा विचाराने तिने आपलं मन शांत केलं आणि तिचं जीवन पुढे सुरू राहिलं. काही दिवसांनी तिच्या नंदेच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र यासाठीही छोट्या भावाकडेच सल्ला मागितला जाऊ लागला. सुशांत आणि वेदिकाला विचारण्यातही आलं नाही, कारण आई वडिलांच्या दृष्टीने लहान मुलगा म्हणजे घराचा खरा मालक होता. छोट्या मुलाने फोनवरून सल्ला देत आपली मालकीदारी दाखवली, पण त्याने कधीही विचार केला नाही की बहिणीच्या लग्नाची जबाबदारी त्याचीही तितकीच आहे जितकी मोठ्या भावाची आहे. स्थळ शोधण्यासाठी कधी मदत केली नाही, फक्त आदेश द्यायचं काम केलं. सगळी धावपळ आणि शोधाशोध मोठ्या भावानेच केली आणि अखेर एका चांगल्या स्थळावर बहिणीचं लग्न ठरलं. घरातील लग्नाची तयारीही मोठ्या वहिनीनेच मन लावून केली. मात्र छोटा मुलगा लग्नाच्या 2-3 दिवस आधी आला आणि सगळीकडे मालकासारखा वावरू लागला. लग्नात त्याचंच वर्चस्व होतं आणि आई वडिलांनीही ठिकठिकाणी जाहीर केलं की सगळं काही आमच्या छोट्या मुलानेच केलं. नंदेनेही हेच केलं. सगळं काही लहान भावाला सांगत होती. हे नंदेच्या सासरच्या लोकांच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांना पटकन समजलं की मोठ्या भावाला या घरात काहीच महत्त्व नाही. सगळा कारभार लहान भावाच्याच हातात आहे. वेदिका आणि सुशांतला हे सगळं खूपच खटकत होतं, पण त्यांनी खूप वेळा बघितलं होतं की आई वडीलच छोट्या मुलाला घराचा मालक मानतात. आता नंदेचं लग्न झालं आणि ती आपल्या सासरी गेली. सगळं पुन्हा नेहमीसारखं झालं. दीरही नोकरीसाठी बाहेरगावी गेला. दिवस असेच पुढे जात राहिले. जवळपास वर्षभरानंतर दीराच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. त्याचंही लग्न एका चांगल्या स्थळाशी ठरलं.
मात्र यावेळी देखील वेदिका आणि सुशांतला कोणत्याही चर्चेत सहभागी केलं गेलं नाही. त्यांचं मत विचारलं नाही. दीराच्या लग्नानंतर नवीन नवरी जाऊबाई म्हणून घरी आली. दीराने 2 महिन्यांची सुट्टी घेतली. त्यांच्या खोलीला खूप सुंदर सजवलं गेलं. त्यात एसीही लावला गेला. त्यांना बाहेर फिरायलाही जायचं होतं. वेदिकाला आठवलं की जेव्हा ती या घरात आली होती तेव्हा तिला साध्या खोलीत बसवलं होतं. आज जाऊबाईची सजवलेली खोली पाहून तिला हा भेदभाव स्पष्ट जाणवत होता. ती मनात म्हणाली, आमच्यासाठी काहीच नव्हतं, पण आज दीरासाठी सगळं होतं. तिच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लग्नानंतर वेदिका आणि सुशांतला बाहेर फिरायला जायचं होतं, पण सासू सासऱ्यांनी त्यांना रोखलं होतं. मात्र आता दीर आणि जाऊबाईंचं बाहेर जाणं कोणालाही खटकत नव्हतं. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होतं. वेदिकाला हे सगळं खूप खटकत होतं, पण ती काहीच करू शकत नव्हती. लग्न झाल्यापासून ती हे भेदभावचे प्रकार बघतच होती. काही दिवसांनी दीर त्याच्या बायकोला घेऊन निघून गेला आणि वेदिकाचं नेहमीचं आयुष्य पुन्हा सुरू झालं. मात्र जाऊबाई आल्यानंतर वेदिकाचं आयुष्य आणखीनच कठीण झालं होतं. जाऊबाई वर्षातून 2-3 वेळा काही दिवसांसाठी सासरी यायची. ती कोणत्याच कामाला हात लावत नसे, पण घरावर आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं होतं. जाऊबाई आली की लगेच नणंदही येत असे. मग सगळेजण मालक बनून बसत आणि सगळी कामं वेदिकालाच करावी लागत. घरात गप्पा रंगत असताना वेदिका मात्र स्वयंपाकघरात सतत कामात व्यस्त असे. तिची फक्त एकच भूमिका होती, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणारी एक मोलकरीण. आणि या सगळ्यांमुळे वेदिका आपल्या मुलांकडे नीट लक्ष देऊ शकत नव्हती. जेव्हा तिने ही बाब आपल्या नवऱ्याला सांगितली तेव्हा त्यालाही वाटलं, माझी बायको एकटीच का सगळ्या घराची जबाबदारी उचलेल. पण त्याला हेही माहीत होतं की जर त्याने काही बोललं तर आई वडील उगाचच तमाशा करतील. वेदिका या सगळ्यांनी वैतागून गेली होती. हे सगळं पाहून कालच आलेल्या जाऊबाईंनाही चांगलं समजलं होतं की या घरात वेदिका आणि तिच्या नवऱ्याला काहीच किंमत नाही. त्यामुळे जाऊबाईही हळूहळू वेदिकावर हावी होऊ लागली. ती प्रत्येक गोष्टीत वेदिकाची टिंगल उडवू लागली. नंतर आधीपासूनच फटकळ स्वभावाची होती. वेदिकाने तिच्या नणंद आणि सासूबाईंची दादागिरी सहन केली होती, पण आता जाऊबाईचा उद्धटपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता. जाऊबाई जेव्हा पण घरी येते तेव्हा वेदिकाचा कोणता ना कोणत्या प्रकारे अपमान करायची. पण आता वेदिकाने ठरवलं होतं, हे सगळं आता अजिबात सहन करायचं नाही. प्रत्येकाला त्यांच्या वागण्याचा हिशोब द्यायला लावेन. यावर्षी दीर आणि जाऊबाई उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी 1 महिन्यासाठी आले होते. वेदिकाने आधीच मनाशी पक्क केलं होतं, यावेळी जे काय होईल त्याला मी ठाम उत्तर देईन. जाऊबाई घरी आल्याबरोबर नणंद आपल्या मुलांना घेऊन माहेरी येऊन बसली. तिने ठरवलं होतं की नेहमीप्रमाणे वेदिकाने तिची चाकरी करावी. मात्र काही वेळानंतर जाऊबाई आणि नंदेनं पाहिलं की वेदिका आपली बॅग पॅक करत होती. त्यांनी पटकन जाऊन सासूबाईंना सांगितलं. सासूबाई तडक वेदिकाकडे आल्या आणि चिडून विचारलं, वेदिका, हे तू काय करतेस? वेदिकाने शांतपणे उत्तर दिलं, मी आणि सुशांत मुलांसोबत 15 दिवसांसाठी म्हैसूर उटी फिरायला जात आहोत. खूप दिवस झाले आम्ही कुठेच बाहेर गेलो नाही. सासूबाई मोठ्याने ओरडत म्हणाल्या, तुझं धाडस कसं झालं? तुम्ही दोघांनी 15 दिवस बाहेर जाण्याचं ठरवलं आणि आम्हाला कळवणं गरजेचं नाही वाटलं? घराची जबाबदारी माहीत नाही का तुम्हाला? आईचा आवाज ऐकून सुशांत धावतच आला. त्याला समजलं की आता काही होऊ शकत नाही. आई तर तांडव घालत होती. सुशांतने शांत करण्याचा प्रयत्न करत वेदिकाला म्हटलं, चल राहू दे, आपण नंतर कधीतरी जाऊया. पण वेदिकाने ठरवलं होतं, आता पुरे. मी गप्प राहून सहन केलं, म्हणूनच इतक्या दिवस सगळ्यांनी माझा गैरफायदा घेतला, पण आता नाही. वेदिकाने स्पष्ट शब्दात सांगितलं, अजिबात नाही. का नाही जायचं? मला माझ्या मुलांसोबत फिरायला जायचं आहे आणि मी जाणारच. ती पुढे म्हणाली, मुलगी माहेरी येते तेव्हा कुणाला विचारते का? तोंड वर करून कधीही येते आणि मग घराची जबाबदारी आमच्यावर येते. मग आम्ही बाहेर जाण्यासाठी तुमची परवानगी का घ्यायची? वेदिकाचा निर्धार स्पष्ट होता.
ती शांतपणे पण ठामपणे उभी राहिली होती. ती पुढे म्हणाली, जेव्हा तुमची छोटी सून सासरी येते किंवा कुठे फिरायला जाते तेव्हा ती तुम्हाला काही विचारत नाही. तिचं मन होतं तेव्हा ती कधीही निघून जाते. मग मी या घराची नोकर आहे का, की सर्वांसाठी करत राहायचं? सगळ्यांचे हातपाय मोडलेत का? स्वतःसाठी काही बनवून खाऊ शकत नाहीत का? आणि जर सगळं मलाच करायचं असेल तर मग मला या घराची मालकीण बनवा. कधी कोणी मला मोठ्या सुनेचा अधिकार दिला आहे का? कधी या घराची मालकीण मानलं आहे का? नाही. कारण तुमच्यासाठी आम्ही फक्त नोकर आहोत. याचं कारण काय आहे? ते म्हणजे तुमचं आणि छोट्या मुलाच्या कुटुंबाचं सरसकट समर्थन आणि माझ्या नवऱ्याचं साधं आणि सरळ स्वभाव. वेदिकाचं बोलणं ऐकून सासू सासरे अजून मोठ्या आवाजात ओरडू लागले. नणंद आणि जाऊबाईही त्यात सामील झाल्या. त्यांना वाटलं वेदिकाने पहिल्यांदाच आवाज उठवला आहे, त्यामुळे तिला आता गप्प बसवलं पाहिजे. पण वेदिकाने ठरवलं होतं की आज तिला स्वतःची बाजू रोखठोकपणे मांडायचीच आहे. सासू सासरे मोठ्या आवाजात ओरडत होते, पण वेदिकाही त्याच तोऱ्यात बोलली, का नाही मी जाऊ शकत? आम्ही या घराचे नोकर आहोत का? या घराची मोठी सून असूनही कधी आम्हाला त्या स्थानाचा सन्मान मिळाला आहे का? नाही. याच्या उलट तुम्ही नेहमी घराचा मालक आणि सन्मानाचा अधिकार छोट्या मुलाला आणि सुनेला दिला. प्रत्येक वेळेस त्यांना पुढे केलं. प्रत्येक कार्यक्रमात त्यांचीच मर्जी चालवली. ती पुढे म्हणाली, आम्ही छोट्या मुलाचे आणि सुनेचे देणेकरी आहोत का? आमचा खर्च तुम्ही किंवा छोटा मुलगा आणि सून करत आहेत का? नाही. माझा नवरा स्वतः मेहनत करून कमावतो आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतो. तरीही तो तुमच्यासाठी गुलामासारखा झुकतो, कारण तो सरळ आणि सुस्वभावी आहे. पण याचा फायदा तुम्ही सगळ्यांनी घेतला आहे. आणि राहिली गोष्ट तुमच्या छोट्या मुलाच्या नोकरीची, तर सरकारी असो की प्रायव्हेट, प्रत्येकजण आपापल्या परीने कष्ट करतो. पण तुम्हाला वाटतं सरकारी नोकरी करणारा जास्त हुशार असतो. हा तुमचा मोठा गैरसमज आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण तुमच्या मोठ्या मुलाचा पगार तुमच्या छोट्या मुलाच्या दुप्पट आहे. तरीही तुम्ही त्याला कमी लेखत असता. कारण तुमचं मन सरकारी नोकरीच्या कल्पनेनेच भारावलं आहे. वेदिकाचा स्वर आता अधिक ठाम झाला. तुम्हा दोघांची सेवा तुमचा छोटा मुलगा आणि सून करतात का? तुमची मुलगी आणि जावई करतात का? नाही. ती मीच करते. आणि जर तुम्हाला वाटतं की हे घर तुमचं आहे आणि आम्ही इथे राहतो, तर माझ्या नवऱ्याची इतकी लायकी आहे की तो आम्हा चौघांसाठी एक स्वतंत्र घर घेऊ शकतो. आम्हाला तुमच्यावर अवलंबून राहायचं नाही. त्यामुळे तुम्हाला कधीच तुमचा मोठा मुलगा दिसला नाही. आणि राहिली गोष्ट या घरात राहण्याची, तर आता मी इथे एका अटीवरच राहील. माझ्यावर कोणीही रुबाब दाखवायचा नाही. खूप सहन केलं मी. जर तुम्हा सगळ्यांना एकत्र राहायचं असेल तर माझ्या नियमानुसार राहावं लागेल. नाहीतर हे घर तुम्ही ठेवा तुमच्याजवळ. माझा नवरा एवढा कमवतो की आम्ही स्वतंत्र घर घेऊन आरामात राहू शकतो. आता तुमची मर्जी. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. पण इतकं लक्षात ठेवा, मोठ्या सुनेने खूप सेवा केली आहे तुमची. आता काही दिवस छोट्या सुनेच्या हातचं सुख अनुभवा. कारण माझ्यावर तुमचा हुकूम चालणार नाही. एवढं बोलून वेदिकाने आपली बॅग पॅक केली आणि मुलांना आवाज दिला, मुलांनो लवकर या. आपल्याला म्हैसूर उटीला जायचं आहे. नवऱ्याकडे वळून ती म्हणाली, अजून काही घ्यायचं असेल तर सांगा, मी पॅक करते. सासू सासरे मोठ्या आशेने मोठ्या मुलाकडे पाहत होते. कदाचित तो आपल्या बायकोला काहीतरी बोलेल, पण त्याने वेदिकाला फक्त इतकंच म्हटलं, मला काहीही नको आहे, चल आपण निघूया. निघताना त्याने सासू सासऱ्यांना सांगितलं, तुम्ही विचार करा, आम्ही 15 दिवसांनी परत येतोय. तोपर्यंत तुम्ही निर्णय घ्या. यापुढचं आयुष्य तसंच चालणार आहे जसं माझी बायको म्हणेल. तिने खूप दिवसांपासून तुमचं केलं आहे. आता तिलाही तिचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुमच्यासोबत राहावं, तर आम्ही आमच्या पद्धतीने राहणार. आणि जर ते मान्य नसेल तर आम्ही स्वतंत्र राहण्यास सक्षम आहोत. हे ऐकून सगळं घर सुन्न झालं. वेदिका आणि तिचा नवरा मुलांसह घरातून निघून गेले. त्यांना जाताना पाहत दीर, जाऊबाई, नणंद आणि सासू सासरे स्तब्ध उभे होते.
त्यांना जाणवलं की आता हा खेळ फार काळ चालणार नाही. नंदेला हेही कळलं की आता माहेरी तिचा आदरभाव करणारी वहिनी इथे असणार नाही. तिने पटकन आपलं सामान पॅक केलं आणि म्हणाली, आई मी जाते, माझी नणंद सुट्टीसाठी येणार आहे. हे सगळं पाहून सासूबाईंचं डोकं फिरलं. त्यांना आपलं सिंहासन डगमगत असल्यासारखं वाटू लागलं. त्यांनी आपल्या छोट्या सुनेला हाक मारली, सुनबाई मला एक ग्लास पाणी दे, मला तर चक्कर येत आहे आणि जरा आलं घालून चहा बनव. छोटी सूनबाई ठामपणे म्हणाली, आई तुम्ही मला नोकर समजता का? मी तर माझ्या घरीही काम करत नाही. मी पूर्ण वेळ कामासाठी मेड ठेवली आहे आणि मला आलं घातलेला चहा आवडतो. तुम्हाला शक्य असेल तर माझ्यासाठीही एक कप बनवा आणि हो, उद्याच्या ट्रेनने मी परत जात आहे. इथं काम करणं मला शक्य नाही. हे ऐकून छोटी सून आणि दीरही आपापल्या बॅग भरण्यासाठी निघाले. सासू सासऱ्यांना आता त्यांच्या चुकीची जाणीव झाली. ज्यांना त्यांनी एवढ्या दिवसांपासून मालक बनवलं होतं ते त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार नव्हते आणि त्यांनी हेही ओळखलं की जर आता मोठ्या सुनेला तिचा हक्क दिला नाही आणि तिच्या नियमानुसार राहायला शिकले नाही तर तीही पुन्हा त्यांना विचारणार नाही. सासूबाईंच्या मनात विचारांची काहील सुरू झाली होती. त्यांनी ठरवलं की आपली चूक सुधारण्यासाठी पहिला पाऊल उचलला पाहिजे. त्या स्वतःशीच म्हणाल्या, सूनबाई परत येण्याआधी तिची खोली सुंदर करून ठेवावी. ती परत आल्यानंतर आनंदाने हसली पाहिजे. त्यानंतर त्या छोट्या सुनेला म्हणाल्या, तुला उद्या जाण्याची गरज नाही, तू आजच जाऊ शकतेस. हे घर माझं आहे आणि मी ठरवेन की इथे कोण राहणार आणि कोण नाही. मी ठरवलं आहे की या घरात माझा मोठा मुलगा आणि मोठी सून मालक मालकीण बनून राहतील. आजपर्यंत त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे तो मी दूर करणार आहे. कारण मला माहीत आहे की म्हातारपणी आमचं आजारपण वेदिका आणि सुशांतशिवाय कोणीही काढणार नाही. त्यांनी पुढे खडसावत सांगितलं, तुला आलं घालून चहा पिण्याचा मोह असेल तर तिथं जाऊन तुझ्या मेडला सांग, ती तुला चहा करून देईल. कारण मी तुझी मेड नाही. मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे आणि आता मी त्या सुधारायला घेतल्या आहेत. तुला ही वेळ स्वतःला सुधारायला हवं, नाहीतर वेळ चांगल्या चांगल्या लोकांना योग्य जागी आणते. यात तुझी चूक नाही, आमचीच चूक आहे. आम्हीच तुला डोक्यावर बसवलं होतं, पण आता आम्ही स्वतःला बदलत आहोत. तूही स्वतःला बदल, तेच तुझ्या भल्यासाठी असेल. इतकं बोलून सासूबाईंनी आपल्या मुलीला फोन लावला. त्या स्पष्ट स्वरात म्हणाल्या, पुढच्या वेळेस माहेरी यायचं असेल तर विचार करून ये. मोठ्या वहिनीला योग्य मान सन्मान द्यावा लागेल. त्याचबरोबर घरातील कामात तिची मदतही करावी लागेल. जर हे जमत नसेल तर माहेरी येण्याची गरज नाही. तुलाही आम्ही डोक्यावर बसवलं होतं, ही आमची चूक होती. आता आम्ही ती दुरुस्त करत आहोत. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, आई वडील मुलांमध्ये भेदभाव करत राहिले तर तेच त्यांच्या मुलांना एकमेकांचे शत्रू बनवतात. जर प्रत्येक मुलाला समान प्रेम आणि सन्मान दिला तर कधीही घरामध्ये दरी निर्माण होणार नाही. त्या क्षणी सासूबाईंना त्यांच्या वागणुकीतील चुकांचा स्पष्ट स्वीकार केला. त्यांनी ठरवलं की यापुढे आपल्या मोठ्या सुनेला तिच्या कष्टाचं योग्य मूल्यमापन मिळवून द्यायचं, जेणेकरून घरात पुन्हा शांतता नांदेल. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.